इयत्ता 9वी सराव संच 1.4 प्रश्न पहिला, जर n ऑफ a बरोबर 15 म्हणजे a या संचातील घटकांची संख्या 15, a संयोग b संचातील घटकांची संख्या 29, a छेद b संचातील घटकांची संख्या 7, तर आपल्याला b संचातील घटकांची संख्या काढायची आहे. तर बघा, आता इथे आपल्याला सूत्राचा वापर करावा लागेल. आपण सूत्राचा अभ्यास केलेला आहे. सूत्र आपलं असं आहे, a संयोग b तील घटक, n म्हणजे नंबर ऑफ म्हणजे संचातील घटक, बरोबर a संचातील घटक अधिक b संचातील घटक, आणि आपण त्याच्यामधून छेद वजा करतो, a छेद b संचातील घटकांची संख्या. आता बघा, ज्या दिलेल्या किमती आहे हे काय आहे, तर सूत्र आहे. आपण इथे सूत्राचा वापर केलेला आहे. लिहून घेऊ आपण. a संयोग b ची किंमत आहे 29 बरोबर a ची किंमत 15 अधिक b ची किंमत आपल्याला माहित नाही, वजा a छेद b तील घटकांची संख्या आहे 7. आता इथे बघा, 29 बरोबर 15 वजा 7 म्हणजे इथे 8 येईल. 8 अधिक b संचातील घटकांची संख्या. इथे आपण हे 8 इकडे आणले, बाजू बदल केली तर वजा होती, म्हणून 29 वजा 8 बरोबर b संचातील घटकांची संख्या. 29 वजा 8 21 बरोबर b संचातील घटकांची संख्या, म्हणून n ऑफ b बरोबर 21. एक्झाम्पल नंबर 2 प्रश्न दुसरा, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. मुलांनो, तुम्ही इथं उदाहरणाचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की हे उदाहरण सुद्धा आपल्याला आपण वर सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे. इथे फक्त तिथं आपल्याला घटकातील संख्या लिहून दिलेल्या होत्या, इथे आपल्याला त्या लिहून घ्यावे लागतील. तर बघा, इथे आपल्याला एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची पूर्ण जी संख्या आहे म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती आली, एकूण विद्यार्थी 125. आता हे पूर्ण वसतिगृहाची संख्या असल्यामुळे आपण त्याला विश्वसंच म्हणून 125 ही संख्या घेऊ, म्हणून विश्वसंचातील घटकांची संख्या किती झाली, 125. त्यानंतर त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात आणि 60 विद्यार्थी कॉफी घेतात. तर आपल्याला संच मानावा लागेल इथं ए आणि बी, कारण की सूत्रामध्ये आपले ए आणि बी असं आहे. म्हणून समजा चहा पिणारे विद्यार्थ्यांचा संच ए, चहा पिणारे विद्यार्थी यांचा संच जर ए असेल तर त्यातील घटकांची संख्या किती येईल, म्हणून n ऑफ ए संचातील घटकांची संख्या आहे 80. त्यानंतर समजा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी तील घटकांची संख्या आहे 60 विद्यार्थी कॉफी पितात, म्हणून n ऑफ बी बरोबर 60. आता बघा, आणि 20 विद्यार्थी जे आहेत ते चहा व कॉफी दोन्ही प्रकारचे पेय घेतात. दोन्ही प्रकारचे घेणारे म्हणजे तो कोणत्या प्रकारचा संच येईल, छेद संच प्रकारात येईल. म्हणून चहा व कॉफी घेणारे दोन्ही घेणारे विद्यार्थी म्हणजे छेद संच ए छेद बी, त्यातील घटकांची संख्या आपल्याला दिलेली आहे, किती आहे ती 20. आता बघा, आपल्या सूत्राप्रमाणे आपल्याकडे n ऑफ ए ची किंमत आहे, n ऑफ बी ची किंमत आहे आणि n ऑफ ए छेद बी ची सुद्धा किंमत आहे. आपल्याकडे ए संयोग बी नाही. ए संयोग बी म्हणजे काय की चहा आणि कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकत्रित संच,
मग आपल्याला ते सूत्राच्या साहाय्याने काढता येईल. म्हणून ए संयोग बी इथे n आहे आपला, दोन्ही संचांचा एकत्रित, चहा व कॉफी घेणारे विद्यार्थी एकत्रित, बरोबर n ऑफ ए अधिक n ऑफ बी, बी संचातील घटकांची संख्या वजा छेद संचातील घटकांची संख्या n ऑफ ए छेद बी. आता बघा सूत्रामध्ये किमती लिहूयात आपण. 80 अधिक 60 वजा 20. 80 अधिक 60, 8 आणि 6 14, म्हणजे 140 वजा 20, बरोबर उत्तर येईल आपलं 120. ही किंमत मिळाली आपल्याला. ए संयोग बी ची किंमत मिळाली. आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आपल्याकडे एकूण विद्यार्थी जे आहेत विश्वसंचातले 125 आहेत. त्याच्यापैकी चहा आणि कॉफी दोन्ही घेणारे आपल्याकडे मिळाले, दोघांचं एकत्रीकरण जो संयोग संच मिळाला त्याची किंमत आली 120. मग आपल्याला न घेणारे जर काढायचे असतील तर आपल्याला या 125 मधून हे 120 वजा केले तर मिळणारी जी संख्या असेल ती एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल. म्हणून एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, बघा एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विश्वसंचातील घटकांची संख्या वजा संयोग संचातील घटकांची संख्या 125 वजा 120, बरोबर दोघांची वजाबाकी आलेली 5. म्हणून एकही पेय न घेणारे विद्यार्थी 5 आहेत. प्रश्न 5वा. शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. आपल्याला ही वेन आकृती दिलेली आहे. हा जो आयत आकाराने दाखवलेला आहे तो आपला विश्वसंच असतो. या गोलातला ए संच आहे, या गोलातला बी संच आहे आणि आयत म्हणजे विश्वसंच. याच्यावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बघा ए संचातील घटक, ए संच, आता हा एक्स वाय झेड आणि एम आणि एन या गोलामध्ये दिलेले जेवढे आहेत ते सर्व ए संचातील घटक आहेत. म्हणून ए बरोबर ए संच हा महिरपी कंस, सगळे स्मॉल लेटर्स आहेत, एक्स वाय झेड एम आणि एन, एवढे हे ए संचातील घटक असतील. पुढे आहे बी. बी संच पाहत असताना आपण दुसरा गोल पाहणार आहोत. बी मध्ये पी क्यू आर एम एन. बी या संचातील घटक पी क्यू आर एम आणि एन हे घटक आहेत. त्यानंतर ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे दोन्ही संचातील एकत्रित घटक, जिथे रिपीटेशन होत नाही, एक घटक दोनदा येत नाही. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे सर्व संयोग संचातील घटक येतील. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर दोन्ही संचांचं एकत्रीकरण म्हणजे संयोग संचातील घटक सर्व मिळून. पुढे आपल्याला दिलेला आहे विश्वसंच. विश्वसंच हा यू अक्षराने दर्शवला जातो. आता यू या संचातील घटक पाहत असताना आपल्याला ए आणि बी संचातील संयोग संच लिहिलेला आहे आपण. त्यानंतर आपल्याला त्याच्यात वेगळे आणखी कोणते घटक आहेत तर एस आणि टी, म्हणजे संयोग संचातील घटक अधिक हा एस आणि टी जास्तीचे घटक. म्हणून यू संचातील घटक एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आणि आणखी एक्स्ट्राचे एस टी हे सर्व घटक जे आहेत ते विश्वसंच यूचे घटक आहेत. आता ए डॅश. ए डॅश म्हणजे एचा पूरक संच. एचा पूरक संच म्हणजे ए या संचामध्ये जे घटक आहेत ते सोडून इतर राहिलेले. बघा आता कशामध्ये राहिलेले तर यू मध्ये असलेले. आपण यू लिहिलेला आहे, त्यातले आपले ए चे घटक आहे एक्स वाय झेड एम एन. एक्स वाय झेड एम एन सोडला तर हे काय पुढचे जे आहेत यू मधले पी क्यू आर एस टी हे काय झाले एचा पूरक संच पी क्यू आर एस टी. आकृतीवरून पण तुम्ही बघाल ए हा गोल झाकून ठेवला आपण तर पी क्यू आर एस टी
हे ए च्या पूरक संचातील घटक, बी चा पूरक संच, बी डॅश बी चा पूरक संच. आता इथे बघा बी हा गोल जर आपण झाकून ठेवला तर एक्स वाय झेड एस टी, एक्स वाय झेड एस आणि टी हे बी च्या पूरक संचातील घटक. आणि पुढचा आहे ए संयोग बी चा पूरक संच. ए संयोग बी संच लिहिलेला आहे आपण इथे, त्याचा पूरक संच म्हणजे एवढे घटक सोडून राहिलेले जे आहे विश्व संचामध्ये तेवढेच घटक. आता इथे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे सर्व संयोग संचातील घटक आहे. उरलेले फक्त दोनच घटक उरतात, एस आणि टी. हे आहे ए संयोग बी च्या पूरक संचातील घटक, एस कॉमा टी.